नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। बांगलादेशी महिलेच्या प्रेमात पडलेल्या अरविंद बर्डे याने तिला भारतीय करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधी पश्चिम बंगालमधील शाळेचे आणि ग्रामपंचायतीचे दाखले मिळवून दिले। ते देताना तिला चक्क अंजली राजाराम पाटील हे नाव दिले। पुढे तिच्याशी लग्न करून तिला अंजली बर्डे करणाऱ्या अरविंदला अखेर ठाणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मुंबई विमानतळावर बेड्या ठोकल्या। 3 मुलांसह भारतात छुप्या मार्गाने आलेल्या अंजलीचा मुलांसह त्याने स्वीकार केला। त्याचीही त्याने भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे तयार केल्याचं चौकशीत उघड झालंय। अश्लील फोटो पाठवून भारतीय मुलांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रिया बर्डे या मूळच्या बांगलादेशी तरुणीला हिल लाईन पोलिसांनी सप्टेंबर 2024 रोजी अटक केली। तिच्या चौकशीमध्ये तिची आई अंजली, बहीण रितू आणि भाऊ रवींद्र यांच्यासह बांगलादेशातून चौघे भारतात बेकायदा आल्याची बाब उघड झाली आहे। रियाला अंबरनाथच्या नेवाळी फाटा येथील अरविंदनेच बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी मदत केली आहे। बांगलादेशी असलेल्या तिच्या आईशी त्याने 2013 मध्ये लग्नही केलंय। बांगलादेशातून आलेल्या अंजली आणि तिच्या मुलांना पश्चिम बंगालमधून भारतीय नागरिक असल्याचं शाळेचे दाखले, जन्माचा दाखला देत अंजली राजाराम पाटील या नावाने कागदपत्रेही तयार केली आहे। पश्चिम बंगालमध्ये अंजली राजाराम पाटील हे नाव कसं आलं, त्यानंतर एकदम अंजली बर्डे असे नाव कोणत्या कागदपत्राच्या आधारे झालं, या सर्वत्र चौकशीतून अरविंदने बनावट कागदपत्रे तयार करून अंबरनाथ येथे बेकायदा वास्तव्यासाठी त्यांना मदत केल्याचं उघडकीस आलंय। या सर्व चौकशीतून अरविंद यानेच बनावट कागदपत्रे तयार करून अंबरनाथ येथे बेकायदा वास्तव्यासाठी त्यांना मदत केली। हा प्रकार उघड झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी अरविंद आणि अंजली यांच्या विरुद्ध लुक आउट नोटीस जारी केली आहे। त्याच आधारे नेपाळमधून भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई विमानतळावर 31 जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकाने त्याला अटक केली आहे। नेवाळी भागात अरविंदची 2000 मध्ये या बांगलादेशी महिलेशी ओळख झाली। तिच्या प्रेमात पडलेल्या अरविंदने तिला आधी पश्चिम बंगालची कागदपत्रे तयार करून दिली। तिच्याशी लग्न केल्यावर अमरावतीच्या अचलपूर येथून जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच नागपूर रिजन कडून चक्क पासपोर्टही मिळवून दिला। तिच्या अनुक्रमे 23 व 21 वर्षीय 2 मुली आणि 19 वर्षीय एक मुलगा यांना नवीन मुंबईच्या नेरूळ मधील एका शाळेत प्रवेशही मिळवून दिला। पुढे अंजलीची मुलगी रियाला पकडल्यानंतर या प्रेम प्रकरणातून घडलेल्या बनावट कागदपत्रांच्या अंजली पाटील उर्फ बर्डे प्रकरणाचा पर्दाफाश झाला। रियाला अटक झाल्यानंतर अरविंद आणि अंजली यांनी मात्र करार देशात पलायन केलं होतं। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।